नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। त्यांचं 7 दिवसांपूर्वी हिमांशी सोबत लग्न झालं होतं। तिच्या हातावरची मेहंदी सुद्धा अजून गेलेली नाहीये, तोच पतीचा मृत्यू झालाय। नुकताच सुरू झालेला संसार अर्ध्यावर मोडल्यानं देशभरात हळहळ व्यक्त होते। पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकारी विनय नरवालचा मृत्यू। लग्नाच्या 7 दिवसानंतर विनय हिमांशीच्या प्रेम कहाणीचा करुण अंत। नुकताच सुरू झालेला संसार अर्ध्यावरच मोडला। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा देखील मृत्यू झाला। 16 एप्रिलला विनय आणि हिमांशी यांचं लग्न झालं होतं। लग्नानंतर विनय पत्नी हिमांशी सोबत हनीमूनसाठी काश्मीरमध्ये गेले होते। मात्र लग्नानंतर अवघ्या 7व्या दिवशीच 7 जन्म सोबत राहण्याची शपथ घेतलेल्या विनयनं पत्नी हिमांशीची साथ सोडली। पतीला मारू नकाशा विनवण्या केल्यानंतर सुद्धा दहशतवाद्यांनी विनयवर गोळ्या झाडून त्यांना ठार मारलं। काश्मीरच्या पहलगाममध्ये भेळपुरी खात असतानाच दहशतवाद्यांनी विनयला टार्गेट केलं। आपल्या मृत पतीच्या पार्थिवाजवळ बसून हिमांशीनं टाहो फोडला। विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्याचं हिमांशीनं म्हटलं। पतीच्या निष्प्राण देहाच्या बाजूला बसलेल्या हिमांशीचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय। या फोटोनं संपूर्ण देशवासियांना देखील हळवं केलंय। क्या बोलते भेलपुरी खा रही थी, मेरा पति साइड में था, एक इंसान है उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। 2 वर्षांपूर्वीच भारतीय नौदलात भरती झालेल्या विनय यांनी लग्नासाठी सुट्टी घेतली होती। विनय नरवाल 2 वर्षांपूर्वी नौदलात भरती झाले होते। ते केरळच्या कोची इथं तैनात होते। विनय हे पत्नीसोबत स्वित्झर्लंडला जाणार होते। स्वित्झर्लंडचा व्हिसा न मिळाल्यानं ते काश्मीरला फिरायला गेल्याची माहिती आहे। विनय नरवाल हरियाणातला कर्नाल जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहे। काल पती विनयच्या मृतदेहाजवळ हिमांशी देखील सुन्न अवस्थेत बसलेली होती। मात्र आज हिमांशीनं पती विनयला मानवंदना दिली। यावेळी हिमांशीनं उच्चारलेल्या या शब्दानंतर सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळलं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।